आता मी मावा खात नाही, मला दावानी काय होणार आहे? माझ्या खिशात पिढी नाही, ती इडी माझं काय करणार? माझ्या गळ्यात निळा रुमाल आहे, निळा झेंडा आहे, मी भीमसैनिक आहे, रस्त्यावर आहे. हे असल्या दाव्या बिव्याला मी घाबरत नाही. मुद्दा असा आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्याची हत्या का करताय? एक पत्रकार जर तुम्हाला प्रश्न विचारतोय, तुम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर थट्टा करणारं विधान करताय की बंगला असेल, गाडी असेल तर आम्ही कर्जमाफी देणार नाही. मग त्या पत्रकारांनी तुम्हाला प्रश्न विचारला, तुम्ही जो बॉन्ड टाकलेला आहे गुगलवर, तो जर त्यांनी प्रॉपर्टी जाहीर केली तर तुम्हाला मिरच्या कशाला लागल्या? आणि मी दीपक केदार म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष संघटनेचा अभिव्यक्ती असेल, पत्रकार असेल, याचं संरक्षण करणं माझं काम आहे. आणि जर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला म्हणून मी जर म्हणलं असेल की याला हात लावू नका, तर त्याच्यात मी कुणाची मानाची हानी केली, कुणाची मान धरून उघडली, मला काय कळणार? हे शब्द बी काय कळणार, नेमकी मान हान काय असते? म्हणजे बोलायचंच नाही, कुणाला प्रोटेक्टच करायचं नाही. हे जर रूढ झालं तर उद्या पीडितांच्या बाजूने आम्ही उभा राहायचं कसं? म्हणजे मुका लढा लढायचा काय? नाहीतर मग GR काढा, काळ्या पट्ट्या द्या, तोंडाला बांधा, मुक करा, आम्हाला बोलूच देऊ नका. हे मानहानी काय करताय? गोळ्यात झाडायचा GR आणा. या अशा पद्धतीने एक अघोषित आणीबाणी या महाराष्ट्रात सुरू आहे. सगळे पत्रकार रडारवर येणार आहेत. तुम्ही बघितलं असेल, बारामतीला काँग्रेसला लढायची गरज काय होती? सगळे तिकडे भावनिक वातावरण आहे, पोटनिवडणूक आहे, काही गरज नव्हती उतरायची. हर्षवर्धन सपकाळ उतरले बारामतीमध्ये, त्यांनी मोठा गाजावाजा करून म्हणले नाही नाही मी लढणार. आणि देवेंद्र फडणवीसचा फोन जातात उमेदवार माघारी घेतला. म्हणजे तुम्ही ओळखून घ्या की महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष तरी राहिलाय काय? म्हणजे विरोधी पक्ष कुणी राहिलेला नाही. राहिलंय कोण? तुमच्यासारखे युट्यूबर्स, सोशल मीडिया, छोटे मोठे चॅनल, आमच्यासारखे लढणारे कार्यकर्ते आणि बेधडक बोलणारे पत्रकार. मग ते ऐकत नाहीत. हर्षवर्धन सपकाळ एका फोनवर ऐकतात, पण हे काय ऐकणार? म्हणून काय करायचं? तर यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करायचे, मानहानीच्या नोटिसा पाठवायच्या वकिलामार्फत, इंग्लिशमध्ये पाठवायच्या, म्हणजे तो आणखी घाबरला पाहिजे. हे कुणाच्या बापाची पेंड आहे काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे. त्या असल्या नोटीस बिटीसनी काही होणार नाही. त्या रविराज साबळेवर शेतकरी पोरगा, ठीक आहे, त्याचं बोलणं गावरान भाषेमध्ये असेल, तो बोलत असेल त्या भागातल्या भाषेमध्ये, तुम्हाला एवढं लागायची गरज काय? तुम्ही मंत्री आहेत आणि मंत्री असल्यामुळे ठीक आहे. आता मी इथं येऊन त्या भरणे मामांचं नाव घेतलं कारण ते मंत्री आहेत. मंत्री नसले, संवैधानिक पदावर नसेल तर महसूल मंत्र्याला तरी कोण बोलणार आहे? तुम्ही जर तुम्हाला राग येतोय, तुम्हाला जर प्रतिष्ठा महत्वाची वाटत असेल तर संवैधानिक पदावर राहू नका, तुम्ही राजीनामा द्या. तुमच्यावर कशाला कोण बोलणार आहे? त्या पोरावर विनयभंगाचा गुन्हा नागपूरहून दाखल व्हावा, किती धक्कादायक आहे. रोहित या मुलाची स्कॉलरशिप रोखली हैदराबादला. दत्तात्रय भंडारू नावाच्या केंद्रीय मंत्र्यांनी, स्मृती इराणी त्या ठिकाणी शिक्षण मंत्री होती, त्याला फाशी घ्यावा लागली त्या सगळ्या प्रक्रियेमुळे. आणि या रविराज साबळे सारख्यांनी उद्या फाशी घेतली तर कोण जबाबदार आहे? ही संस्थात्मक हत्या होणार नाही का? याचा रोहित यमुला होणार नाही का? ही असणार कळायला मार्गच नाही. एखाद्याला तुम्ही नोटीस देताय, एखाद्यावर खोटे गुन्हे दाखल करताय, उद्या त्यांनी राहणार जाऊन फाशी घेतली, कोण जबाबदार आहे? राज्यवेटीस धरलं जाईल. तुम्ही काय या लोकांना छोटं छोटं समजताय? त्यांच्या अकाउंटला छोटं समजू नका. एकटा बोलतोय म्हणून बोलू नका. आज त्यांचे फॉलोअर्स वाढलेत, त्यांचे विचार मानणारे लोक वाढलेत. तुमच्या पोस्टच्या मंत्री महोदय जेवढे बी असतील सरकारमधले, त्यांच्या खाली कमेंट वाचा आणि या सोशल मीडियातल्या ऍक्टिव्हिस्टच्या खाली कमेंट वाचा. लोकांची भावना ते बोलतायत आणि म्हणून त्यांना दुखतंय. आणि मग काय मानहानीचा मला 25 कोटीची, अनेक 2-4 पत्रकाराला 25-50 कोटीचे, पुन्हा तो आमचा मुकेश मोहन याचा राजस्थानचा, नितीन गडकरींनी त्याला 50 कोटीची नोटीस पाठवली. त्याच्या घरातला फोटो व्हायरल झाला तर अर्ध प्लास्टर पडलंय आणि फक्त भीतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे. तो तिथं बसून नितीन गडकरी बद्दल बोलला, एक आर्टिकल वाचून दाखवलं. तर नितीन गडकरींनी त्याला 50 कोटीची नोटीस पाठवली. आणि नितीन गडकरी कोण? भावी पंतप्रधान. असे दलितांना नोटीस पाठवणारे बघू ना. 14 ऑक्टोबरला हे दलितांच्या लेकराला नोटीस पाठवणारे दीक्षाभूमीवर पाय कसे ठेवतात नागपूरला, ते पॅन्थर दीपक केदार बघणारे. सोडणार कुणाला नाही. हे आम्हाला केसेस माझ्यावर एवढ्या टाकल्यात, तडीपार केलं, हल्ला केला, अपघात केला, दीपक केदार थांबला नाही. हे चिटूर मानहानीच्या नोटीसला मी गुंडाळून फेकतो, काही मला फरक पडत नाही.